आणि आता बातमी नाशिकमधून आहे। सिंहस्थापूर्वी नाशिक शहराला मोठा निधी मिळालाय। शहरातील 9129 कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे। टेक्नॉन गोदावरी इनिशिएटिव्ह अंतर्गत 225 कोटींचा हा प्रकल्प आहे। 373 कोटींच्या गोदावरी स्वच्छता प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। नाशिकच्या विकासाला त्यामुळे मोठी गती मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय। आयुक्त मनीषा खत्री यांच्या आर्थिक नियोजनामुळे अर्बन चॅलेंज फंडातून 277 कोटींचा हा निधी मिळालाय। नाशिक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टसाठी 58.50 कोटींची ही तरतूद असणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरं तर नाशिकच्या आता विकासाला एकूणच चालना मिळणार असल्याचं या निर्णयातून समजतंय। मोठा निधी मिळालेला आहे, काय अधिकची अपडेट? एक महत्त्वाची ही बातमी आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं आता सध्या सुरू झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जवळपास 15,000 कोटींचा जो विकास आराखडा आहे तो नाशिक प्रशासनाच्या वतीने सरकारला सादर करण्यात आलेलं होतं आणि त्याआधीच काही जे आहे ते विकास कामांना मंजुरी मिळाली होती। त्यामध्ये प्रामुख्याने गोदावरी नदीचा जो मुद्दा असेल किंवा त्र्यंबकेश्वर मंदिराचा जो दर्शनपथ असेल किंवा नाशिक त्र्यंबकेश्वर जो रस्ता आहे, अशा वेगवेगळ्या विकास कामांना या आधीच मंजुरी मिळाली होती। आता आणखीन एकदा नाशिक शहरासाठी हा खास निधी जो आहे तो जे आहे ते एकूणच मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतो। 9,000 कोटी रुपये या विकास कामांना हे मंजुरी मिळालेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने ज्या गोदावरी नदीमुळे नाशिकमध्ये कुंभमेळा होतो त्या गोदावरी नदीचा स्वच्छतेचा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून हे जे ऐरणीवरती आलेला होता, त्या गोदावरी नदीसाठी आता मोठा निधी मिळालेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रशासनाकडून केला जाणार आहे आणि त्याच पद्धतीने नाशिकमधले जे रस्ते आहेत, जे इंटरनल हे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचं काम आता वेगाने सुरू होणार आहे आणि त्याच पद्धतीने रिंग रोडचे सुद्धा कामं जे आहेत हाती घेण्यात आलेलं आहे, त्याही एकूणच कामांना गती मिळणार आहे। अशा वेगवेगळे विकास कामांसाठी हा संपूर्णपणे जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे। आणखीनही निधी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी मिळू शकतो असा अंदाज प्रशासनाला आहे। त्यामुळे एकूणच मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।